नीटची विद्यार्थिनी. खरं तर माणूस जन्माला आल्यानंतरही काही घेऊन येत नाही आणि माणूस मेल्यानंतरही काही घेऊन जात नाही. माणूस मेल्यानंतर मागे उरते ती फक्त आणि फक्त माणुसकी. 15-20 लोकांच्या जमावानं 4 कुत्र्यांना रॉकेट टाकून जिवंत जाळलं आणि 16 कुत्र्यांना अन्नात विष टाकून ठार मारलं. अरे कुत्र्याचं सोडास, त्या आधीच्या महिन्यात पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानं भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू खुपसून खून केला. तो भाकरती जमा झाली, पण एकाही माणसाच्या हात त्या माथेकरू भावाला थांबवू शकले नाही. थांबवणार कसे? ते तर घडलेल्या घटनेचे मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यास मग्न होते. घटना क्रमांक 3. भर जंगलाच्या कडेला रस्त्यावरती 2 जणांवरती खुनी हल्ला झाला. मित्राचा जीव गेला. मुलगी जीवाच्या आकांतानं अर्धमेल्या रक्तभंबाळ अवस्थेत गुडघ्यानं सरकत मदतीची याचना करत होती. तिथंही गर्दी जमा झाली आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यास मग्न झाली. अरे कुत्र्याला रॉकेट टाकून जिवंत जाळताना, सख्या बहिणीला पोटात चाकू खुपसून मारताना आणि अर्धमेल्या रक्तभंबाळ अवस्थेत गुडघ्यानं सरकत मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा एकही मायकाला तिथं हजर नव्हता. अहो, तिथं माणूस गैरहजर होता. आणि याच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी आज मी आपणासमोर विषय मांडते आहे. गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी. गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी. अरे कुठल्या तरी महान कवीनं म्हटलंय, बंदूक रक्षकांची बनवेल भक्षा आम्हा, झोपेनं भयमुक्त अशी एकही रात नाही. माझाच भारत देश माझ्यात राहत नाही. गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. खरं तर मित्रांनो, किडे, मुंग्या, पशु पक्षी, राणे वने या झाडा झुडपांच्या पसरांमध्ये जगण्यापेक्षा थोडासा तर्क, मेंदू, 2 हात 2 पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस. ज्याच्या हृदयामध्ये अखंड प्रेमाचे झरे वाहतात ना, तो माणूस. आहार, भय, निद्रा, मैथून या 4 गोष्टी तर पशु पक्षी करतात, पण 5वी म्हणजे विचार करण्याची क्षमता ज्याला दिली ना, तो माणूस. जीवनशास्त्राच्याच भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा या 4 बोटांपासून वेगळा झाला आणि त्याच्याच जीवनावरती अखंड पृथ्वीचा डोलारा उभा केला गेला, अशी निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस. अरे माकडाची शेपटी गेली, तो 2 पायांवरती उभा राहिला. तो धावू लागला, तो पळू लागला. त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावरती पोहोचला. त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावरती पोहोचला. त्यानं समुद्र काबीज केले, त्यानं नद्या अडवल्या, त्यानं विशाल समुद्रावरती राज्य केलं आणि इथं सारा घोळ झाला. जशी माणसाने जंगल ताब्यात घेतली, तशी माणसाच्या मनामध्ये हिरवाई संपली. माणसानं पशुपक्ष्यांचे संसार उद्ध्वस्त केले. माणसानं नद्या अडवल्या, पण मनामध्ये वाहणारे अखंड प्रेमाचे झरे मात्र आटले. माणसानं विशाल समुद्रावरती राज्य केलं, पण मनामध्ये एक संकोचित डबकं तयार